नमस्कार मित्रांनो, मी घनश्याम पाटील. नाशिक एज्युकेशन सोसायटी ही संस्था गेल्या 103 वर्षापासून कार्यरत आहे आणि नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालय नाशिक ही 185 वर्ष जुनी संस्था. या दोन्ही महत्वाच्या मानबिंदू ठरणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर आज आपल्या सोबत आहेत. सर, चपराकच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे. नमस्कार. सरशी आज आपण वेगवेगळ्या विषयावर संवाद साधणार आहोत. सर, विदर्भातलं बाळापूर हे एक छोटंसं गाव, तिथून फडके कुटुंबीय नाशिकमध्ये आलं आणि मोघेवाडा, पेठे हायस्कूल हे सगळे दिवस. तर थोडस सुरुवातीच्या काळाविषयी तुमच्या सांगा ना. माझे वडील सहकारी संस्थांचं जे शासकीय कार्यालय आहे, जिल्हा उपनिबंधक, हो. त्या कार्यालयामध्ये नोकरीला होते. ओके. माझ्या लहानपणापासून मी साधारण 54-55 सालापासून आम्ही नाशिकमध्ये राहिलो. बरोबर. पहिल्यांदा पेठे हायस्कूलच्या शेजारच्या गल्लीमध्ये भोग्यांच्या वाड्यामध्ये बालपण गेलं. नंतर कॉलेजच्या पाठीमागे, एचपीडी कॉलेजच्या पाठीमागे बंगला बांधला, तिथे राहायला गेलो. आणि साधारण 55 सालापासून तर नाशिकचं बदलतं वातावरण हे मी बघत आलेलो आहे. बरोबर. म्हणजे 55 आणि 2025 हो. साधारण गेली 70 वर्ष नाशिकशी माझा जवळचा संपर्क राहिलेला आहे. किंवा नाशिकचे अविभाज्य अंग असं म्हणायला हरकत नाही. अगदी आणि नाशिक मधल्या वेगवेगळ्या संस्था, हो. तिथल्या वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक घडामोडी, हो. यांच्यामध्ये जेवढं मला शक्य झालं तेवढं मी भाग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाशिकच्या वृत्तपत्रांमध्ये मी सातत्याने माझ्या बालपणापासून लेखन करत आलेलो आहे. आणि गेल्या 70 वर्षातलं बदलतं नाशिक हे सगळं जवळून बघितलं, हे मी अतिशय जवळून बघितलेलं आहे. पेठे हायस्कूल, पेठे हायस्कूलचे ऋणानुबंध, त्या शाळेचे विद्यार्थी, आई तिथे शिक्षिका होत्या आणि त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही तुम्ही खूप चांगलं काम केलंय. तर एकंदरीत तो प्रवास कसा घडला त्याविषयी थोडं विस्ताराने, कारण पेठे हायस्कूल हा मुळात तुमच्या जिव्हाळ्याचा आणि याचा विषय. साधारण 55 साली माझ्या वडिलांनी मला पेठे हायस्कूलमध्ये एक लहान विद्यार्थी, बरोबर, म्हणजे पहिली दुसरीतला म्हणून घातलं. तेव्हापासून पेठे हायस्कूल आज तागायत माझ्या आयुष्यातून बाहेर गेलेलं नाही. 66 साली मी मॅट्रिक झालो, त्यावेळेला 11वी होतं. बरोबर. 67 साली माझी आई मॅट्रिक STC झाली आणि 68ला ती तिथे नोकरीला लागली. ओके. शाळेच्या समोर राहत असल्यामुळे शाळेचा माझा निकटचा संपर्क होता. बरोबर. मला शिकवणारे अनेक शिक्षक हे माझ्या घरची आई वडिलांच्या परिचयाचे होते, वडिलांचे स्नेही होते. बरोबर. पेठे हायस्कूलमध्ये पहिल्या शिक्षिका घेतल्या गेल्या. म्हणजे त्यावेळेला सुरुवातीला माझ्या काळामध्ये फक्त पुरुष शिक्षक पेठे हायस्कूलमध्ये, मुलांची शाळा म्हणून पेठे हायस्कूलला पुरुष शिक्षक अशी एक रचना त्या काळामध्ये होती. पण त्या शाळेमध्ये महिला शिक्षिका घेणं हे जेव्हा त्या संस्थेने सुरू केलं, त्या पहिल्या महिला शिक्षकांमध्ये माझी आई एक होती, शकुंतलाबाई फडके. आणि 72 साली त्यावेळेला पेठे हायस्कूलनी, म्हणजे नाशिक एज्युकेशन सोसायटीनी त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. त्यावेळेला आम्हा माझी विद्यार्थ्यांना त्यांनी संस्थेचं सभासद करून घेतलं. तेव्हा 72-73ला मी संस्थेचा सभासद झालो. ओके. आणि नंतर काही काळाने मी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये कार्यकारी मंडळामध्ये आलो. बरोबर. या संस्थेचं एक वैशिष्ट्य असं आहे की 72ला जी संस्थेने घटना बदलली, त्या घटना दुरुस्तीमध्ये शिक्षकांना सर्वाधिकार देणारी एक व्यवस्था त्यांनी निर्माण केली. ओके. म्हणजे संस्थेमध्ये कायम नोकरी करणारा 10 वर्ष पूर्ण झालेला कुठलाही शिक्षक हा संस्थेचा सभासद होतो. ओके. त्याच्या अगोदर आजीव सदस्य होते. आजीव सदस्य पद्धती आजीव सदस्यांनी स्वतःच बंद करण्याचं महाराष्ट्रातलं हे एकमेव उदाहरण आहे. ओके. 10 वर्ष पूर्ण झालेला कुठलाही शिक्षक संस्थेचा सभासद होतो. तो संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे मी गमतीने असं म्हणतो की संस्थेचा अध्यक्ष कोण व्हावं हे ठरवण्याचा देखील अधिकार आमच्याकडे 10 वर्ष शिक्षकाला आम्ही दिलेला आहे. खूप वेगळे आहेत. आणि शिक्षक प्रणित, शिक्षकांना केंद्रबिंदू मानून चालणारी अशी संस्था आहे. माझ्यासारखे काही माझी विद्यार्थी त्या संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये आहेत. बरोबर.
आणि चांगले देणगीदार आम्हाला मिळालेत पहिल्यापासून. संस्थेला. हो हो. म्हणजे मुंबईचे पेठे असतील हो. किंवा नाशिकचे सारडा असतील, डीएसपी मेरिलिंचवाले हेमेंद्र कोठारी असतील, ओके. सागरबल मोदी ते सूर्यकांत मोदी असतील, बरोबर. हा. असे अनेक चांगले देणगीदार आम्हाला मिळाले. खरे. आणि त्याच्यामुळे आज संस्थेचा व्याप 21-22 शाळा, एक बरोबर. आश्रमशाळा एवढा पसरलेला आहे. किती छान. त्यातला गमतीचा भाग असा आहे की केवळ पैसेवाले देणगीदार मिळाले असं नाही आहे. बरं. हा. नाशिकमध्ये एक रंगूबाई जुन्नरे नावाच्या बाई होत्या. ओके. हा. विभादी पटवर्धन नावाचे एक साहित्यिक तुम्हाला माहिती हो, असतील, बरोबर. खूप विख्यात साहित्यिक हो. होते. त्यांची मोठी शेती होती. त्या शेतीमध्ये रंगूबाई जुन्नरे या सालदार म्हणून काम करायच्या. त्यांचा नवरा सालदार म्हणून काम करायचा. ओके. नवरा गेला, या बहीणच्या नावाने अर्धा एकर जागा होती स्वतःची. बरं. त्यांनी पटवर्धनांना असं विचारलं की मला या जागेचं काहीतरी करायचंय, तर मी कुणाकडे जाऊ. बरं. विमादींनी त्यांना आमच्या संस्थेच्या त्यावेळेच्या व्यवस्थापनाकडे पाठवलं. अर्धा एकर जागा त्यांनी संस्थेला दिली आणि अट अशी घेतली की बहुजन समाजातल्या सामान्य विद्यार्थ्याला परवडेल अशा दरामध्ये तुम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा वा. या जागेमध्ये तुम्ही काढा. बरं. म्हणून आज गेली 50, 55, 60 वर्ष रंगूबाई जुन्नरे क्या बात आहे. इंग्लिश मिडियम स्कूल या नावाने आम्ही शाळा चालवतोय. इंग्रजी माध्यमाचा हा जो विषय होता, पालकांचाही काही रोष होता आणि इंग्रजीला विरोध होता, तेव्हा ते प्रकरण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी हाताळलं होतं. नेमकं काय घडलं होतं? नाही, इंग्रजी माध्यमामध्ये पालकांचा रोष नव्हता. अच्छा. मी नाशिकचा इतिहास असा आहे की पहिल्या काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा तिथे पारसी ट्रस्टनी काढल्या बरं. किंवा ख्रिश्चन मिशननी काढल्या. ओके. हा. पण त्या शाळांमधलं जे कल्चर होतं ते कल्चर वेगळं होतं. वेगळं होतं. हा. हा. मराठी कल्चर, मराठी संस्कृती पण इंग्रजी माध्यम, ओके. हा. असं एक वेगळं कॉम्बिनेशन किंवा एक वेगळी रचना हा, हा. ज्या शाळांमध्ये झाली. त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय, बरोबर. रंगूबाई जुन्नरे विद्यालय हो. ही सुरुवातीच्या काळामध्ये निघालेली होती. खरे. आता इंग्रजी माध्यम चालवत असणारी शाळा म्हटल्यानंतर तुम्ही जो म्हणता तो विषय असा झाला की फी हो. त्या शाळेची हा. किती असावी. ओके. हा. नाशिकमध्ये आता 5 स्टार शाळा आल्या. बरोबर. आमचा वर्ग एअर कंडिशन्ड आहे. आमच्याकडे मुलांना न्यूट्रिशियस नाश्ता दिला जातो. बरोबर. आमच्याकडे आरोचं पाणी मिळतं. बरं. आमची बस एअर कंडिशन्ड आहे. अशा जाहिराती करणारी शाळा आहे. बरोबर. पण रंगूबाई जुन्नरेंनी जे आम्हाला सांगितलं की बहुजन समाजातल्या किंवा सर्वसामान्य मराठी घरातल्या मुलाला त्याच्या घरातल्या लोकांना परवडेल अशा दरामध्ये इंग्रजी माध्यमाचं चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. बरोबर. आमचं USP आहे. त्यामुळे आज नाशिक मधल्या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सगळ्यात कमी फी घेणारी, सगळ्या प्रकारच्या सवलती विद्यार्थ्यांना देणारी, बरोबर, आणि सगळ्यात चांगला अकॅडमिक परफॉर्मन्स असलेली, सगळ्यात चांगले निकाल असलेली, बरोबर, गेली 55 वर्ष आमच्या शाळेचे 100% निकाल आहे. क्या बात आहे. ग्रेट. आज आमचे विद्यार्थी जगभरात सगळीकडे पसरलेले आहेत. खरे. त्यामुळे अकॅडमिक स्टँडर्ड विचारात घेतलं तर आमची शाळा ही सगळ्यात चांगली शाळा म्हणून खरे लोकांनी ओळखलेली शाळा आहे. इंग्रजी हा तुमचा तेव्हा जिव्हाळ्याचा विषय होता. ट्युटर म्हणून तुम्ही केलं होतं आणि कार्यकर्ता म्हणून जडणघडण त्याच काळात झाली होती. ती नेमकी कशी झाली? कार्यकर्ता म्हणून मी सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो. बरोबर. ABVPचं काम मी नाशिकला बरीच वर्ष केलं. म्हणजे पहिल्यांदी विद्यार्थी म्हणून केलं, मग नाशिक शाखेचा पदाधिकारी म्हणून केलं, मग नाशिक शाखेचा अध्यक्ष म्हणून काही काळ काम केलं. त्यामुळे विद्यार्थी म्हणून आंदोलन, विद्यार्थी म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात माझी झाली. खूपच छान. म्हणजे लोकांबरोबर मिळून मिसळून काम कसं करावं, लोकांचे विचार समजून घेणं, आपले विचार त्यांना सांगणं. बरोबर. म्हणजे मला आठवतंय माझं पहिलं पब्लिक भाषण हे मी विद्यार्थी परिषदेच्या एका अभ्यास वर्गामध्ये मला अचानक अशोक मोडकांनी बोलवून घेतलं आणि अशोकांनी सांगितलं तुला हा विषय मांडायचा आहे. बरोबर. एक 5 मिनिटं विचार करून मी तो विषय मांडला. म्हणजे ज्याला आपण आज एक्सटेम्पोर पब्लिक स्पीकिंग म्हणतो. बरोबर. त्याची जडणघडण मला त्या काळामध्ये करता आली. विद्यार्थी परिषदेमुळे मला लोकांच्या संपर्कामध्ये राहणं, म्हणजे गावातली जी त्यावेळची जी मोठी माणसं होती, त्याला आपण आज थिंक टँक असं म्हणतो,
तर नाशिकचा त्या काळचा जो थिंक टँक होता त्या लोकांच्या संपर्कात जाणं, त्यांच्याकडनं विषय समजून घेणं. आणि मला असा आनंद आहे की यातल्या कुणी मला एखादा विषय समजून सांगणार नाही असं म्हटलं नाही. म्हणजे एखादा विषय घेऊन म्हणजे एखाद्या माणसाकडे गेलो तर खूप मोठा कामात असलेला माणूस असला तरी त्याने हा विषय तुला समजून घ्यायचा आहे का, तर थांब जरा, मग दुपारी 2 वाजता ये किंवा संध्याकाळी 8 वाजता ये. आणि मग अतिशय शांतपणाने मला ते विषय त्या लोकांनी समजून सांगितले. म्हणजे हे सगळं जे मला करता आलं ते विद्यार्थी परिषदेच्या संपर्कामुळे करता आलं. सर, वेगवेगळ्या क्षेत्रात खूप मोठं योगदान तुम्ही दिलंय. त्यात नानांच्या सोबत बिंदू माधव जोशी यांच्यासोबतही मोठं काम केलं. ते अनुभव कसे होते आणि ग्राहक संरक्षण या विषयावर नेमकी काय भूमिका होती, काय काम केलं? बिंदू माधव हे आमच्या पिढीला किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवणारे विद्यापीठच होतं. विद्यापीठच होतं. म्हणजे ते काही वेळा मला बोलायचे, चिडून सांगायचे, पण एक एक गोष्ट समजून सांगणं. बरोबर. मी जे आता मगाशी म्हटलं की एखादा विषय मांडायचा आहे तुम्हाला, तर तो विषय मांडताना समोरच्या माणसाला तो समजेल किंवा नाही अशा पद्धतीने तो मांडणं. म्हणजे विनोबाचं नेहमी असं म्हणायचे की लोकांना प्रश्न सोडवणाऱ्याची गरज जेवढी आहे त्यापेक्षा प्रश्न सहानुभूतीने ऐकणाऱ्याची गरज जास्त आहे. लोकांच्या समस्या खूप आहेत. बरोबर. त्या शांतपणाने ऐकून घेतल्या, त्याच्याबद्दल सहानुभूतीने आपण त्याला पेशंटली एक हिअरिंग दिलं तरी सुद्धा त्या आलेल्या माणसाच्या समस्या सोडवण्यातला पहिला टप्पा आपण पूर्ण करतो. खरे, अगदी खरे. मग त्या समस्येचा अभ्यास करणं, त्याच्याकरता लागणारी माहिती काढणं, समस्या नेमकी कुठे आहे ते शोधून त्या पॉइंटला त्याची उकल करण्याकरता काय करावं लागेल ते करणं. बिंदू माधवांचा भर संघर्षापेक्षा समन्वय आणि संवाद या गोष्टीवरती होता. म्हणजे एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी समजा अडवणूक केली किंवा तलाठ्यांनी अडवणूक केली, एखादा त्याचा निकाल, त्याचा निर्णय, त्यांनी घेतलेलं एखादं धोरण हे लोकांना त्रासदायक होत असेल तर त्याचं लक्ष वेधून घेणं आणि त्याच्याशी चर्चा करून, संवाद करून, त्याच्याशी समन्वयाने हा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करणं, हा एक वेगळा प्रयोग त्या काळामध्ये धन्यवादांच्यामुळे झाला. त्याच्यामुळे आम्हाला सहभागी होता आलं. खूप मोठं काम त्या माध्यमातून तुम्ही उभं केलेलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान एक महत्वाची संस्था आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे संचालक म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ त्याचे संचालक म्हणूनही तुम्ही तिथे काम केलं. आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन हा विषय आणि त्यावेळी अभ्यासक्रम सामान्य माणसासाठी केशकर्तनकार असेल, अगदी गरीबात गरीब घटक असेल, त्यांच्यासाठी तुम्ही बदल केले होते. ते कशा स्वरूपाचे होते? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा माझा संपर्क हा तसा म्हणाल तर ती विद्यापीठ नाशिकला स्थापन झाल्यापासून होता. पण मी प्रत्यक्ष त्या कामामध्ये कधी आलो नव्हतो. अतिशय अपघाताने मी कॉलेजमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर मला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातल्या एका माझ्या मित्रांनी तिथले व्हाईस चान्सलरशी बोलून एक निरोप पाठवला की तुला वेळ असेल तर उद्याला आमच्या व्हीसीने बोलवलाय. कृष्णकुमार. तर कृष्णकुमार सरांच्याकडे म्हणजे माझी पहिली तरी रिएक्शन फार गमतीशीर होती की 12 वाजता तुला घ्यायला येतो असं त्यांनी सांगितलं. ते 12 वाजता विद्यापीठाची गाडी घेऊन घ्यायला आले. मी जेवण करून झोपलो होतो. तर मी त्याला म्हटलं आता नाही येणार, मी आता झोपलोय, उद्या बघू. म्हणजे माझी जी फार मानसिक तयारी होती किंवा आता आपल्याला बोलवलंय तर आपण चटकन गेलं पाहिजे, त्याच्याकरता खटपट केली पाहिजे, असं काही माझं म्हणजे मी ते काम करण्याच्या करता फारसा उत्सुक नव्हतो. मग दुसऱ्या दिवशी कृष्णकुमार सरांकडे गेलो. मग त्यांना सांगितलं माझं आता हार्टचं ऑपरेशन झालंय, मला ताणतणावाचं काम जमणार नाही, अमकं नाही. त्या माणसाचं एक मी हे मान्य केलं स्वभावातलं वैशिष्ट्य की ते सांगितलं फडके तुम्ही इथे या, इथे तुमचं हार्टचं दुखणं तुम्ही विसराल. क्या बात आहे. बरं, मी त्या विभागाचं संचालक होणार आहे वगैरे हे मला काहीच माहिती नव्हतं. मी दुसऱ्या दिवशी जॉईन व्हायला आलो. एका उमेदवाराचा प्री पीएचडी इंटरव्ह्यू हे चाललेलं होतं, म्हणजे व्हायवा चाललेला होता. त्या व्हायवाला मी बसलो.
वायवाचा रिझल्ट वायवा घेतला सुद्धा. मला त्यांनी सांगितलं तू प्रश्न विचार म्हणून काही प्रश्नही विचारले. वायवा झाला, त्याचा रिझल्ट टाईप झाला. कृष्णकुमार सर उठले, मी उठलो. ते त्या डायरेक्टरच्या खोलीत मला घेऊन गेले आणि त्या खुर्चीकडे बोट करून मला त्यांनी सांगितलं आता ही जागा तुमची, इथे तुम्ही बसायचं. अचानक त्या विभागाचा संचालक म्हणून आपल्यावर जबाबदारी पडली, कुठलीच कल्पना मला नव्हती. मी सही केली त्या रिझल्ट वरती, फॉर असं म्हटलं. खाली डायरेक्टर छापलं होतं फॉर असं म्हणून मी सही करून टाकलं. पुढचे 2-3 दिवस आलेल्या सगळ्या पत्रांवरती मी फॉर असं म्हणून सही करायचो. नंतर कळलं तुम्ही संचालक. मला विस्तीर्णी विचारलं तुम्ही अशी का सही करता, म्हटलं मी संचालक नाहीये, मला कन्सल्टंट म्हणून तुम्ही अपॉइंट केलेलं आहे. माझ्या ऑर्डर आहे ती कन्सल्टंट म्हणून आहे, मला डायरेक्टर नाही केलेलं. मी कसे काय डायरेक्टर म्हणून सही करू. एक 15 मिनिटात त्यांच्याकडनं डायरेक्टरची ऑर्डर माझ्याकडे आली की तुम्ही पुढील व्यवस्थापनाचा संचालक म्हणून तुम्हाला नेमले. मस्तच. आणि 3-1 वर्ष मी तिथे होतो. अतिशय उत्तम अनुभव आला. खूप करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याचं जे उद्दिष्ट आहे ती त्यांच्यापर्यंत पारंपरिक ज्ञान जाऊन पोहोचत नाही. बरोबर. त्या वर्गाला आपण काहीतरी ज्ञान दिलं पाहिजे. ज्ञानगंगा घरोघरी असं त्याचं स्लोगन आहे. बरोबर. तर मुंबई मधले डबेवाले त्यांच्याकरता अभ्यासक्रम तयार करणं किंवा मालेगावमध्ये यंत्रमागावर काम करणारे मजूर, त्यातले बहुतेक मुस्लिम समाजातले मजूर आहेत, त्यांच्याकरता एक वेगळा अभ्यासक्रम तयार करून आम्ही त्या लोकांना त्या अभ्यासक्रमाचं हे केलं. शिर्डी संस्थांच्या बरोबर आम्ही टायअप केला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांकरता व्यवस्थापनाचा एक अभ्यासक्रम आम्ही तयार केला. त्यातला पहिला पार्ट झाला, त्याच्यानंतर मग ते सगळं मी तिथून बाहेर आल्यानंतर ते बंद झालं. आता पुणे विद्यापीठाच्या उपकुलगुरूंनी एक टेम्पल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम जाहीर केलाय. तो आम्ही केलेल्या अभ्यासक्रमाच्या जोडला तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही काळाच्या पुढे 10 वर्ष होतो आणि आम्ही झालंय असं की आपल्याकडे सगळी देवस्थान आहेत, मंदिर आहेत. बरोबर. तिथे हजारो माणसं काम करतात. एक मंदिर सोडलं शेगावच्या गजानन महाराजांचं, तर बाकीच्या मंदिरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा सेवेदारांना पद्धतशीरपणाने कुठलंही प्रशिक्षण देण्याची व्यवस्था तिथे नाहीये. शेगावच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे काम करणारे हे सेवेकरीच आहेत. बरोबर. त्यामुळे ते सेवेच्या भावनेने काम करतात. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या बोलण्याची पद्धत, त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे असलेले परिणाम, तो माणूस तिथे काम करणारा तुम्हाला माऊली नावाने हाक मारतो. अगदी खरं. हा जो सेवाभाव आहे हा तुम्हाला शिर्डीत सापडत नाही. बरोबर आहे. मग शिर्डी संस्थांच्या करता काही करता येईल का, तर त्यावेळी त्या विश्वस्त मंडळाने पण आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. शिर्डीच्या शाळेमध्ये आम्ही तो अभ्यासक्रम चालवला. आमची कल्पना होती की तो मॉड्युलर पद्धतीने करावा. बरोबर. एक डिप्लोमा, एक पहिले सर्टिफिकेट कोर्स करावा. त्यातून त्यांना पाहिजे ते डिप्लोमाला जातील आणि त्यातून त्याला पाहिजे त्याला ते बीकॉम टेम्पल मॅनेजमेंट अशी आम्ही डिग्री देऊ. बरोबर. सुंदर त्याला प्रतिसाद मिळाला. मग बाकीचे जे तुळजापूर, कोल्हापूर यासारखी जी मंदिर आहेत जे खूप कर्मचारी काम करतात. म्हणजे आम्हाला त्या काळामध्ये तिरुपती बालाजी मंदिराच्याशी देखील आमचा संपर्क झाला, मीनाक्षी मंदिराशी संपर्क झाला. काही इथे आमच्याकडे हजारो माणसं काम करतात, तुम्ही काही करू शकाल का. तर एक नवीन त्यामध्ये आम्हाला प्रयोग करता आला. बरोबर. चार्टर्ड अकाउंटंटची जी संस्था आहे ICAI ती संस्था किंवा कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंटची संस्था आहे ICWA, त्यांच्याशी किंवा पर्सनल मॅनेजमेंट मध्ये काम करणारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट या संस्थांशी आम्ही चर्चा करून त्यांच्याशी टायअप करण्याचा एक कार्यक्रम ठरवला. होतं असं की मुलगा CA ला कुठेतरी ऍडमिशन घेतो किंवा CA कोर्सला तो जॉईन होतो. बरोबर. पण त्याला कॉलेज करावं लागतं. BCom झाल्याशिवाय त्याला पुढे जाता येत नाही आणि कॉलेज करण्यामध्ये त्याचा फारसा इंटरेस्ट नसतो, कारण तो CAचा अभ्यास सिरियसली करत असतो. बरोबर. आमचं म्हणणं असं होतं की CA इन्स्टिट्यूट जे पेपर घेते CA इन्स्टिट्यूटचा इकॉनॉमिक्सचा पेपर आमच्या विद्यापीठाच्या इकॉनॉमिक्सच्या अभ्यासक्रमापेक्षा जास्त कठीण आहे. हा मुलगा तिथे इकॉनॉमिक्सचा पेपर पास होतोय ना, आमच्याकडे त्याला एक्झामिशन मिळेल. ओके.
आणि विद्यापीठाचे जे काही बेसिक पेपर आहेत ते त्या इन्स्टिट्यूट मध्ये घेतले जात नाहीत, तेवढे पेपर त्यांनी द्यावेत. सीए इन्स्टिट्यूटला रजिस्टर झालेला प्रत्येक विद्यार्थी बाय डिफॉल्ट YCMU मध्ये रजिस्टर होईल. क्या बात आहे, ग्रेट. ती कल्पना मांडली, ती मान्य होत आली. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की कृष्णकुमारना पश्चिम बंगालमध्ये बोलवलं. बरोबर. मी की त्यांच्याबरोबर गेलो माझ्या घरगुती अडचणीमुळे, पण सर कलकत्त्याला गेले. ओके. पश्चिम बंगाल मधल्या काही मंत्र्यांशी बोलणं झालं, ममता बॅनर्जींशी बोलणं झालं, आणि हे सगळं सांगितल्यानंतर ममता बॅनर्जी इतक्या थ्रिल झाल्या. ते म्हणले हे तुम्ही आमच्याकडे करा. आता मुक्त विद्यापीठाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, स्टॅच्यूट मध्ये प्रोव्हिजन अशी आहे की इतर राज्यांनी बोलवलं तरच ते इतर राज्यात जाऊ शकतील, नाही तर ते महाराष्ट्रापुरते मर्यादित राहतील. मग पश्चिम बंगालचं सरकार बोलवायला तयार झालं. ते म्हणले आम्ही तुम्हाला पत्र पाठवतो की आमच्याकडे या, आमच्याकडे अभ्यासक्रम चालू करा. पण ज्या महिन्यामध्ये ते झालं त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मी त्यातून बाहेर पडलो, तर आजारी पडले, आणि मग तो सगळा अभ्यासक्रम पश्चिम बंगालमध्ये जाणं किंवा इतर जे काही इनिशिएटिव्ह होते त्याच्यावर काम करणं ही गोष्ट राहून गेली. पण खूप चांगलं करता येण्यासारखं त्या विद्यापीठामध्ये मला अनुभव आहे. केलेले आहेत ते तुम्ही. सार्वजनिक वाचनालय नाशिक 185 वर्ष जुनी संस्था आहे. 50 वर्षापूर्वी तुम्ही निवडणूक लढवली होती, त्यातून बाहेर पडलात आणि पुढची 50 वर्ष ग्रंथालयाला बाहेरूनच पाठिंबा कायम दिला. म्हणजे ग्रंथालयाच्या समोर बसून तुम्ही मिसळ खायचं पण आज जायचं नाही असं म्हटलं जायचं, आणि त्यानंतर एकदम अध्यक्ष झालात. हे कसं घडलं? वाचनालयाशी माझा लहानपणापासूनचा संपर्क आहे. म्हणजे साने गुरुजी कथामाला किंवा बाल वाचनालय याच्यामध्ये मी कायम जात असे. पूर्वी वाचनालय सरकारवाड्यामध्ये होतं, गावामध्ये, आणि ते माझ्या घराच्या जवळ असल्यामुळे पेपर वाचायला किंवा मासिक वाचायला, म्हणजे रामशास्त्री या नावानी नाझी भस्मासुराचा उदय असता नावाची एक लेखमाला माणूसमध्ये प्रकाशित झाली. गवाबेरेंनी नाही, गवाबेरेंनी ती लेखमाला दर आठवड्याला मी तिथे रांग लावून त्या मासिकाकरता टपून बसायचो. नारायण धारपांच्या कथा नवल मध्ये छापून यायचा, तर नवल मासिकाकरता मी असा टपून बसायचो की तो समोरचा माणूस नवलवरनं कुठं जेव्हा उठतोय आणि आता त्या खुर्चीवर आपण घ्यावं. बरोबर. त्यामुळे वाचनालय हे माझ्या आयुष्यामध्ये अपरिहार्य. वैचारिक भरण पोषण करणार एक. 72च्या निवडणुकीला उभं राहिलो, त्याच्यानंतर त्यात काही यशस्वी झालो नाही, मग मी निवडणूक हा विषय बंद केला. बरोबर. वाचनालयाच्या कार्यकारी मंडळातल्या त्याच्यामध्ये माझे खूप जवळचे मित्र होते, आणि त्यांच्यामुळे मी त्यांच्या ग्रुपमध्ये जात असे, गप्पांमध्ये सहभागी होत असे. समोर एक कोंडाजी नावाचा माणूस होता, त्याचं एक हॉटेल होतं, टपरी होती, सुंदर मिसळ मिळायची. आम्ही दर रविवारी मिसळ खायला जायचो. वाचनालयावर बोलणं व्हायचं, ती मंडळी लायब्ररीत जायची, मी स्कूटरला किक मारून घरी यायचो. वाचनालयाच्या निवडणुकीला उभं राहावं, त्या मॅनेजमेंटमध्ये जावं असं कधी मला वाटलं नाही. बरोबर. मी मदत करायचो इलेक्शनला, माझ्या घरी मिटिंग स्ट्रॅटेजी ठरायची, नवीन कोण माणूस घ्यायचा याच्यावरती माझ्या काही सूचना असल्या तर मी करायचो. पण मी त्या निवडणुकीच्या गोष्टीमध्ये कधी अडकलो नाही. बरोबर. 2008-2009 पर्यंत ही परिस्थिती कायम राहिली. 2009च्या नंतर वाचनालयाच्या कारभारामध्ये वाद जास्त व्हायला लागले. ओके. मग त्याच्यामध्ये एकमेकावरती आरोप करणं, त्याच्यात समन्वयाने कुठलाही प्रश्न न सोडवता जाहीर त्याची वाच्यता करणं, त्यातून संस्थेची बदनामी व्हायला लागली. गोष्टी कोर्टामध्ये जायला लागल्या. आणि माझं एक प्रामाणिक मत असं आहे की सामाजिक संस्थांमधले मतभेद संस्थेच्या 4 भिंतीच्या चौकटीमध्ये सोडवले गेले. बरोबर आहे, खरे. मी जिंकीन नाही तर तुम्ही जिंकीन असं जर आपण एकमेकाला अगदी करूया बरोबर असं केलं तर दोघांपैकी एक जिंकतो, पण दोघेही जखमी होतात. त्यातून संस्थेची बदनामी जास्त होते. बरोबर. त्यामुळे कुणीतरी मागे राहिलं पाहिजे, कुणीतरी पुढे गेलं पाहिजे, आणि तडजोडीने समन्वयाने याच्यातनं मार्ग निघाला पाहिजे. हा बॅलन्स तिथला गेला, आणि 10 वर्ष 12 वर्ष अशी झाली की वाचनालयाच्या कुठल्याही छोट्या गोष्टीची वर्तमानपत्रामध्ये, समाजामध्ये एक चुकीची प्रतिमा जायला लागली. बरोबर. एवढी जुनी संस्था, माहिती खरं तर नाशिक मधली सगळ्यात जुनी संस्था आहे.
1840ला जेव्हा वाचनालय निघालं तेव्हा नाशिकमध्ये अशी दुसरी संस्था नव्हती. बरोबर. ही पहिली संस्था आहे नाशिक मधली. खरं. नाशिकचं कलेक्टरेट 1860ला निघालं. नाशिकची नगरपालिका 1860ला निघाली. नाशिकचं कलेक्टरेट 1870च्या सुमाराला आलं. 1868 वगैरे असं कधी वर्ष असेल. म्हणजे नाशिक नगरपालिकेच्या अगोदरची नाशिकचं कलेक्टरचं ऑफिस निर्माण, कारण नाशिक तेव्हा अहमदनगर जिल्ह्याचा भाग होता. नाशिक जिल्हा होण्याच्या अगोदर ही संस्था होती. एवढी जुनी संस्था केवळ कार्यकर्त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे बदनाम होते अशी तेवढं वातावरण निर्माण झालं. तेव्हा खूप लोकांनी आग्रह केला की बाबा तुम्ही आता याच्यात लक्ष घातलं तर बरं होईल. विशेषतः वाचनालयाच्या कार्यकारी मंडळात काम करणारे जे ते सभासद आमची मित्रमंडळी होती त्यांचा आग्रह समोर होता. त्यामुळे मी त्या निवडणुकीमध्ये पडायचं ठरवलं आणि यश पण मिळालं. खूप बदल केले सर तुम्ही आता ग्रंथालयामध्ये, म्हणजे सकारात्मक उपक्रम सातत्यानं सुरू आहेत, नवीन नवीन प्रयोग केले, त्याविषयी थोडंसं सांगा ना. 2-3 गोष्टी आहेत. ग्रंथालयामध्ये अनेक गोष्टी घडतच होत्या. बरोबर. मी आल्यामुळे काय झालं असेल तर एक वातावरण बदललं, पॉझिटिव्ह सिग्नल लोकांना. बरोबर. इथे आता वाद होणार नाहीत. इथल्या गोष्टी म्हणजे मी त्याला इलेक्शन स्लोगन दिली होती, तंटामुक्त वाचनालय म्हणून. हो बरोबर. तंटामुक्त गाव माहिती, तर मी तंटामुक्त झालं ते. म्हणजे आताच्या कार्यकारी मंडळात सुद्धा सगळ्यांचं काही एकमत असतं ते घरात नसतं ना आपल्या. नवरा बायको याच्यात एकमत नसतं. तर एकमत नसणं याच्यामध्ये काही फारच आश्चर्य नाहीये, पण एकमत नसेल तर समोरासमोर बसून चर्चेने वाद मिटवणं, बरोबर, ही गोष्ट आता गेल्या 4 वर्षामध्ये आम्हाला उत्तम पद्धतीने करता आली. कार्यकारी मंडळाची मीटिंग होण्याच्या अगोदर आपण एकदा बसलं पाहिजे. एक विषयामध्ये प्रत्येकाचं काय मत आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि मग त्यातनं बॅलन्स करून मध्यम मार्ग स्वीकारून आपल्याला काम करता आलं पाहिजे. असं एक नवीन गोष्टी आम्ही करू शकलो आणि त्याच्यात माझ्या सगळ्या मित्रांनी मला सहकार्य केलं. म्हणजे वाचन बदल काय झाला तर वाचनालयाचं वर्क कल्चर बदललं, संघर्षापेक्षा समन्वयाने आणि सकारात्मकता आली त्यामध्ये. बरोबर. मग वेगवेगळे उपक्रम चालवणं. आता आम्ही स्वर सावाना म्हणून एक उपक्रम सुरू केलाय, ज्याच्यामध्ये शक्यतो नाशिक मधल्या चांगल्या तरुण कलाकाराला शास्त्रीय उपशास्त्रीय अशा प्रकारचं अभिजात संगीत किंवा वाद्य संगीत सादर करण्याकरता एक मैफल आम्ही दर महिन्यामध्ये एकदा आयोजित करतो. गेली 10-11 महिने उपक्रम अत्यंत उत्तम चाललाय. तो फेसबुक लाईव्ह करतो. म्हणजे समोर जेवढी मुलं बघतात किंवा समोर जेवढी माणसं बघतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त नंतर बघतात. म्हणजे प्रत्यक्षामध्ये जर 200 माणसं बघत असतील तर नंतर 2.4K वगैरे असल्याचा व्ह्यूअरशिप आम्हाला मिळते. एक गंमत सांगतो. आम्हाला बंगलोरच्या एका कलावंताचं नाव सांगत नाही, बंगलोरच्या एका कलावंतांनी किंवा पुण्यातल्या दुसऱ्या कलावंतांनी आम्हाला फोन करून त्या उपक्रमाबद्दल चौकशी केली की तुम्ही हे काय करताय. आमचे ते उपक्रमाचे जे प्रमुख आहेत जुन्नरे म्हणून, त्यांना माहिती दिली. ते म्हणले मला याच्यामध्ये माझा एक कार्यक्रम करावा असं वाटतंय, मग तुमचं मानधन किती वगैरे. आम्ही त्यांना मानधन देतो रेग्युलर. प्रत्येक कार्यक्रमाला एक प्रायोजक असतो, तो प्रायोजक जे पैसे देतो त्या पैशातून आम्ही त्या कलावंतांचं साथीदाराचं म्हणजे फुकट काम करावं अशी आमची कल्पना आहे. आणि आता हे तुम्हाला मी आता जे म्हटलं बंगलोरचे किंवा पुण्यातले कलाकार, त्या कलावंतांनी आपण होऊन आमच्याकडे आपला कार्यक्रम करण्याची इच्छा प्रदर्शित करणं ही आमच्या दृष्टीने खूप मोठी पावती आहे की आपण करतोय ते नाशिकच्या परिघाबाहेर अनेक लोक त्याची दखल घेत आहेत आणि त्या क्षेत्रातली घेत आहेत. आता आम्ही 3 नवीन उपक्रम या महिन्यामध्ये जाहीर करतो. अजून ते दे आर इन द पाईपलाईन. पुढच्या आठवड्यात त्याची जाहीर घोषणा आम्ही करू. त्याच्यामध्ये एक उपक्रम असा आहे की नाशिकमध्ये ज्या वेगवेगळ्या नाट्यसंस्था आहेत, आपलं थिएटर आहे, परशुराम सायकडकर नाट्य मंदिर नावाचं एक थिएटर आहे. पु ल देशपांड्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय 1971 साली. आणि नाशिक मधल्या सगळ्या कलावंतांना परशुराम सायकडकरच्या स्टेजवर आपला परफॉर्मन्स व्हावा असं सुरुवातीपासून वाटत आलं.
परशुराम सायखेडकर असंही ते म्हणत नाही, पसा. हो, पसा. तर पसा हे हा नाशिकचा सांस्कृतिक पत्ता आहे असं आम्ही म्हणतो. तर तिथे नाशिक मधल्या ज्या नाट्यसंस्था आहेत, हौसी नाट्यसंस्था, त्यांना एक प्रयोग महिन्यामध्ये त्यांनी करावा आणि त्याच्याकरता आम्ही कुठलाही आकार घेणार नाही. बरोबर. त्याला बेसिक मिनिमम जो लाईट लागणार आहे किंवा स्टेजच्या काही लेवल्स वगैरे लागतील ते आम्ही पुरवू. बाकी त्या संस्थेने त्यांचं व्यवस्था करावी. मागच्याच 2 आठवड्यावर त्याची मिटिंग झाली. 20-22 संस्थांनी त्याच्याकरता तयारी दर्शवली. नाट्ययज्ञ असं काहीतरी त्याला आम्ही नाव देऊ आणि दर महिन्याला एक नाटक. त्या संस्थेने एक नाटक करावं किंवा एक दीर्घांक करावा, 2-3 एकांकिका कराव्यात. एखादा नृत्याचं काम करणारी संस्था असेल तर त्यांनी त्यांची नृत्यकला सादर करावी. एक चांगलं व्यासपीठ कलाकारांना नाशिकमध्ये मिळणं हा उपक्रम आम्ही करतोय. दुसरा एक उपक्रम असा आहे की तिथे आम्ही एक मिनी थिएटर करतोय. त्याला 60 लाखाची एक देणगी आम्हाला मिळाली आहे. 150-200 लोकांच्या कॅपॅसिटीचं. कारण आता आमचं सायखेडकर नाट्यगृह आहे ते 850-750 खुर्च्या आहेत, त्या भरत नाही चालली. आमच्याकडे एक औरंगाबादकर सभागृह आहे एअर कंडिशन, तिथे सुद्धा 300-350 खुर्च्या आहेत, त्या सुद्धा काही कार्यक्रमाला पूर्ण भरत नाही. मग 100-150 लोकांच्या करता बरोबर एक छोटं सभागृह पुण्यामध्ये अशी बरीच सभागृह 2-3 मी स्वतः बघितली. तर तसं एखादं मिनी थिएटर करता येते का असा प्रयत्न आम्ही केला. त्याला आम्हाला एकाने उदार देणगी पण दिली. आमच्याकडे अभ्यासिका आहे, गेली जवळजवळ 70 वर्ष ती अभ्यासिका चालू आहे मुलांची. 500 अभ्यासिका असं देतो ना, 500 होते, त्यांनी ती देणगी दिली, त्यातून ती अभ्यासिका निघाली. आता गंमत अशी होते की 70-75 साली शिकलेला 500 अभ्यासिकेत अभ्यास केलेला मुलगा त्यावेळेचा किंवा 80-85-90च्या काळातला मुलगा, तो जेव्हा त्याच्या मुलांना नातवांना घेऊन येतो आणि या अभ्यासिकेत मी शिकलोय असं अभिमानाने सांगण्याचं. मागच्या 1 महिन्यामध्ये US मध्ये असलेले ग्रस्त आले ते मुलांना घेऊन आले, तर मुलं US मध्ये वाढलेली आहेत, त्यांना हे सगळं वातावरण ऑसम त्यांच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं या अभ्यासिकेत मी शिकलोय, ते मी रोज इतक्या वाजेपर्यंत अभ्यासाला बसायचो. त्याच्यामुळे चेहऱ्यावर नॉस्टॅल्जिया होता आणि मुलांच्या चेहऱ्यावर ते आश्चर्य होतं की अरे हे असं कसं काय. आता परिस्थिती अशी झाली आहे की केवळ मुलांच्या अभ्यासिका पुरत नाही, मुली शिकायला लागल्यात, मुलींची वेगळी गरज आहे. म्हणून मुलींच्या अभ्यासिका आम्ही चालू केली. आज 70-75 मुली तिथे अभ्यास करतात. खूपच छान. त्यांच्या वेगळ्या गरजा आहेत, त्यांच्याकरता टायमिंग वेगळं आहे, त्यांच्याकरता सुपरविजन वेगळी आहे. तर मुलींच्या अभ्यासिकेला चांगलं फर्निचर असावं, तिथे कॉम्प्युटर्स वगैरेची सोय असावी, याच्याकरता एका देणगीदाराने आम्हाला 35-36 लाख रुपये देऊ केलेले आहेत. त्यामुळे हे 2-3 नवीन इनिशिएटिव्ह आमच्या या पुढच्या 2 महिन्यामध्ये खूपच छान कार्यान्वित होतील. क्या बात आहे सर. लिखाणाच्या क्षेत्रातही खूप चांगलं तुम्ही योगदान दिलेलं आहे. सुरुवातीच्या काळात तुम्ही काही कविता लिहिल्या, कथा लिहिल्या आणि वेगळ्या विषयावरचं स्तंभलेखन केलं. म्हणजे अगदी आठवड्यातला माणूस असेल वलयांकित किंवा जुन्या जाहिराती असतील, 200 वर्षापूर्वीच्या जाहिराती. तसंच एक वेगळा प्रयोग म्हणजे पुस्तक अनुभव. 1830 ते 1910 या कालखंडातल्या जुन्या पुस्तकावर तुम्ही लिहिलं आणि या पुस्तकाचं यश म्हणजे या पुस्तकानंतर बुक्स ऑन बुक्स असं एक ट्रेंड झालंय, अनेक पुस्तकाच्या स्वरूपाचे येत आहेत. नेमके काय परिश्रम करावे लागले हे पुस्तक लिहिताना? कारण 100 वर्षापूर्वीची दुर्मिळ पुस्तकं मिळवणं, त्याचा अभ्यास करणं आणि ते वाचकापर्यंत मांडणं हे एक मोठं आव्हान होतं. ते कसं झेललं? विषय अगदी सहज गप्पातून निघाला. आता आपण जसं बोलतोय ना तशा गप्पातून विषय निघाला. विषय असं झालं की आपल्याकडे पूर्वी पोथ्या होत्या, हस्तलिखित होती. आज ज्याला आपण पुस्तक म्हणतो, जे तुम्ही प्रकाशित करता, त्या पुस्तक फॉर्म मध्ये आपल्याकडे लिखाण केव्हा व्हायला लागलं. मग त्याच्यावर गप्पा मारता मारता अशी चर्चा झाली की अरे आपल्याकडे छापखाने केव्हा आले. मग थोडी माहिती काढल्यानंतर असं लक्षात आलं की 1810-1820 या काळामध्ये अमेरिकन मराठी मिशननी आपल्याकडे पहिला छापखाना आणला अमेरिकेतून मुंबईमध्ये. मग महाराष्ट्र मुंबईमध्ये काही छापखाने तयार झाले. म्हणजे सुरुवातीचे छापखाने 2 प्रकारचे होते. तेव्हा खिळे पाडले गेले आपल्याकडे, फॉन्ट्स तयार होण्याच्या अगोदर शिळा प्रेस होतं. मग शिळा प्रेसच्या नंतर फॉन्ट्स तयार झाले आणि मग खिळे जुळवून
कंपोजिंग करून पुस्तकं छापली जायला लागली. मग सुरुवातीची पुस्तकं ही धार्मिक बरोबर किंवा आध्यात्मिक अशा प्रकारची होती. स्तोत्र होती, पोथ्या होत्या. पण आपल्या पुस्तकात तुम्ही धार्मिक काहीच नाही घेतलं. तर असा विषय झाला की त्या काळामध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर आपण काहीतरी लिहावं. बरोबर. मग त्यातलं तुम्ही आता म्हटलात त्यामुळे धार्मिक भाग मी वगळला, कारण तो कॉमन आहे त्या काळात. मग सामाजिक भाग काय आहे, त्यातनं आपल्याला त्या काळामधल्या सामाजिक रचनेचा, लोकांच्या समजुतींचा, परंपरांचा, त्या काळामध्ये काय पद्धतीने लोक विचार करायचे त्याचा मागोवा घेता येऊ शकेल. म्हणून आपण त्या प्रकारची पुस्तकं निवडायचं मी ठरवलं. नाशिकमध्ये 2 जुन्या लायब्ररीज आहेत. एक मी आता जिथे काम करतो ते सार्वजनिक वाचनालय आहे, एक न्यायमूर्ती रानडे मोफत वाचनालय आहे. न्यायमूर्ती रानडे हे नाशिकला डिस्ट्रिक्ट जज होते. बरोबर. त्यांच्या काळामध्ये त्यांचा खूप मोठा पगडा नाशिकवरती होता. लोकमान्य टिळकांचे जावई नाशिकला होते. केतकर म्हणून ते नाशिकचे एक अतिशय त्या काळामध्ये मातब्बरग्रस्त होते, मान्यवरग्रस्त होते. तर केतकरांच्या प्रयत्नांनी न्यायमूर्ती रानडे वाचनालय निघालं आणि आता ते देखील 100 पार करून पुढे गेलेलं आहे. म्हणजे कुसुमाग्रजांच्या बालपणाच्या आठवणी त्यांनी ज्या लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये नदीच्या किनाऱ्यावरती असलेल्या वाचनालयामध्ये मी अभ्यासाला जात असे. असे नोंद आहे. आणि खूप छान वातावरणामध्ये मला पुस्तकं वाचायला मिळायची. त्या काळात दिवे नव्हते. मग कंदिलाच्या प्रकाशात मी पुस्तकं वाचली वगैरे असं तात्यासाहेबांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे न्यायमूर्ती रानडे वाचनालय हे मला प्रामुख्याने मिळालं आणि त्या काळातली पुस्तकं सुधारायला लागली. म्हणजे त्यातल्या एका वाचनालयात मला बऱ्यापैकी टिपटॉप व्यवस्था दिसली. एका ठिकाणी व्यवस्था अशी होती की ती पुस्तकं दुर्लक्षित पडलेली होती. पहिल्यांदा मी गेलो तरी त्या वाचनालयातल्या बाईंनी मला सांगितलं वरच्या मजल्यावरती पुस्तकं ठेवली, बघा. धूळ झटका. मी गेलो वरती गेल्यानंतर कपाट उघडलं, खूप धूळ, कुलिष्टकं, जाळ्या लागलेल्या सगळ्या. ते अगदी तुम्ही स्वतःचा सामान डेटॉल वगैरे घेऊन जायचं, रुमाल न्यायचं. पहिल्या दिवशीचा अनुभव असा होता की माझा शर्ट खराब झाला. मग असं लक्षात आलं की आता आपल्याला हे करावंच लागणार. मग मी एक जसं मेकॅनिक घालतात ना तसा एक चालू शर्ट की जो तिथे गेल्यानंतर मी गाडीतनं बदलून बाहेर पडायचो. नंतर साबणाचं एक पेपर सोप स्ट्रीप आणि नॅपकिन असं घेऊन जायचो. मग शर्ट बदलून वर राहायचं, धूळ झटकायची, त्याच्यानंतर ती पुस्तकं काढायची. वाचनालयाचं वैशिष्ट्य गंमत अशी की त्यांनी मी कुठलं पुस्तक नेलं किंवा किती नेली हे फारसं बघितलंच नाही. मला जेवढी पाहिजे तेवढी पुस्तकं मी पहिल्यांदाच त्या लोकांना सांगितलं होतं की मला इथे बसून वाचता येणार नाही. मी सार्वजनिक वाचनालयाच्या लोकांना देखील सांगितलं होतं की मला इथे बसून वाचता येणार नाही, तुम्हाला पुस्तक मला घरी द्यावं लागेल. दुर्मिळ असलं दिसलं तरी त्याच्यावर तुम्ही अडवू नका मला. आणि त्या दोन्ही वाचनालयातल्या व्यवस्थापनांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यामुळे चांगलं पुस्तक मी 10, 12, 15 पुस्तकं घेऊन येत असे दर आठवड्यामध्ये. एका पुस्तकावर लिहायचं तर कमीत कमी 10 पुस्तकं वाचावी लागतात आणि मग त्यातनं एक निवडायचं. ते निवडल्यानंतर त्याचं एक आता हे परीक्षण आहे का त्याची समीक्षा आहे. याच्यात सीमारेषा खूप हे पुस्तक आहे. आता 1830 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकाची मी आता समीक्षा करून काय उपयोग आहे. तो आता ऐतिहासिक ठेवा आहे, त्याच्यावरती मी माझं मत देऊनही उपयोग नाही. पण त्याचं रसग्रहण मी करू शकतो. म्हणजे माझा दृष्टिकोन त्या पुस्तकाची रसग्रहण करणं आणि त्याची आजच्या वाचकाला ओळख करून देणं. खूप गमतीचे अनुभव आले. म्हणजे 1835 ला मिसेस फरारांनी तयार केलेलं कुटुंब प्रवर्तन नीती हे पुस्तक जेव्हा मी घरी आणलं, नाशिकला छापले असं त्या पुस्तकात उल्लेख आहे. शिळा प्रेसवरचं पुस्तक आहे. मी प्रिंटिंगच्या चित्रात असलेल्या माझ्या मित्रांना मुद्दाम घरी बोलून ते पुस्तक दाखवलं की हे बघा, हे नाशिकचं छापलेलं बहुतेक पहिलं पुस्तक असेल. आतापर्यंत या माहितीमध्ये याच्या अगोदर नाशिकला पुस्तक छापल्याचं आपल्याला माहिती नाही. कुटुंब प्रवर्तन नीती, कुटुंब प्रवर्तन नीती असं त्याचं नाव.
म्हणजे मी इतका त्या दिवशी असा हायपर झालो होतो स्वतः की आपल्या हातामध्ये हा मोठा अमूल्य खजिना मिळालेला आहे. 1835ला छापलेलं पुस्तक नाशिकचं आपल्याला मिळतंय. वाचनालयाच्या लोकांना त्याचं काही नव्हतं. पुस्तक ज्याने चमडा ज्याने त्यांनी एक पुस्तक नेलं याने दुसरं नेलं, त्यांना या पुस्तकाचं महत्वच माहिती नाही. आता ठीक आहे बरोबर, पण आता राणी लक्ष्मीबाईचं चरित्र त्याच्यावर आपलं पुस्तकात आपण लिहिलेलं आहे. नंतर ते पुस्तक रिप्रिंट झालं. बरोबर आहे. जेव्हा मी लिहिलं तेव्हा ती रिप्रिंट नव्हतं. त्याच्यामध्ये दामोदरची कथा म्हणून शेवटचं चॅप्टर त्या पुस्तकामध्ये. आता राणी झाशी लक्ष्मीबाई यांचं जे लोकांना ज्ञात असलेलं चित्र आहे. बरोबर. इव्हन बालगंधर्वाच्या समोर तुमचा जो पुतळा आहे त्या पुतळ्यामध्ये लक्ष्मीबाईच्या पाठीमागे एक मुलाला बांधलेला आहे. हो बरोबर. म्हणजे ते त्यांचा एक तो अश्वारूढ आणि मुलाला पाठीवर बांधलेलं. आता हे जे मुलं आहे त्या मुलाचं नंतर काय झालं. बरोबर. मी तो दामोदरांचा जो दामोदररावांचं जे सगळं त्यांनी चॅप्टर दिलेला आहे तो वाचताना अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण राणी लक्ष्मीबाई वरती बघतोय, त्या मुलाला गृहीत धरतोय, पण तो जिवंत माणूस आहे, त्याचं पुढे काय झालं आणि हृदयात राहावं कशा प्रकारचं वर्णन मला वाचायला मिळालं. राणी गेली आणि या मुलाचे जे हाल झाले. मग नंतर मला ग्राहक पंचायतीत काम करणाऱ्या माझ्या एका मित्रांनी ते जेव्हा इंदूर जबलपूर त्या बाजूला गेले होते तेव्हा त्यांच्या सध्याचे जे वारस आहेत त्यांची ओळख झाली, त्यांच्याकडे ते जाऊन आले, त्यांचं सगळं वृत्तांत कळवला. एवढ्या मोठ्या राणी लक्ष्मीबाईचे वारस अत्यंत सामान्य स्थितीमध्ये एखाद्या मध्यम वर्गातल्या माणसाप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये आपलं आयुष्य काढतायत. हे अवघड आहे, दुर्दैवी आहे. मध्य प्रदेशच्या सरकारने कुठल्याही पक्षाचा असेल केंद्र सरकारने ज्यांनी लक्ष्मीबाईची स्मारक उभी केली, पुतळे उभे केले, बरोबर, त्यांनी त्या कुटुंबाला एक नव्या पैशाची मदत केली नाही. किती वाईट आहे खरंच. सर 15 नोव्हेंबर 1950 जन्म म्हणजे तुमचा अमृत महोत्सव सुरू आहे. काही गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत पण तरी विचाराव्याशा वाटतात. म्हणजे निर्णय क्षमता तुमची अफाट आहे. तुमच्या शाळेतले जे विना अनुदानित तत्वावरचे शिक्षक आहेत त्यांना तुम्ही खूप सरळ हाताने वेळोवेळी मदत केलेली आहे. म्हणजे प्रशांत केंद्रे सारखा एखादा कवी कविता ऐकवतो आणि तुम्ही त्याला जॉब देता, किंवा एखाद्या पेट्रोल पंपावर तो कर्मचारी तुम्हाला सांगतो की सर मी तुमचा विद्यार्थी आहे आणि माझ्या भाच्याचं डीएड झालेलं आहे, त्याला काही करता येईल का, तो शिक्षक म्हणून कर्मचारी माझा क्लासमेट होता. क्लासमेट, क्या बात आहे. म्हणजे कॉमर्सला तो पेट्रोल भरणारा पोरगा आणि मी आम्ही एका वर्गामध्ये त्याने ओळख मला. खरे मी काही त्याला ओळखू शकलो नाही. तो म्हणलं तू फडके ना, म्हटलं हो. थांब जरा म्हणे. मी त्याला मधून बाहेर येऊन मग त्यांनी ओळख दिली, आपण एका वर्गात होतो, मला कळलं ते बरोबर आहे. मग त्यांनी सांगितलं की माझे असे नातेवाईक आहेत, ते MA झालेले आहेत. आणि शेवटी कसं आहे, आता प्रशांत केंद्रेचं नाव तुम्ही घेतलं, माझ्याकडे शंकर बोराडे आले. हो बरोबर. शंकरराव माझे खूप जुने मित्र आणि मला ते म्हणले सर हे काम तुम्ही केलं पाहिजे. हा मुलगा आहे, हा गुणी मुलगा आहे खरे आणि त्याचं नोकरीचं काम झालं पाहिजे. मी शंकरला असं म्हटलं की आम्ही त्याला नियुक्तीपत्र देऊ, सरकार दरबारी ती मान्यता वगैरे जो प्रकार आहे खरे तिथे कविता वाचून मान्यता नाही मिळणार. तुला त्याचं नैवेद्य असेल तो द्यावाच लागेल. तेवढं व्यवहार तुम्ही सांभाळा, आमच्याकडे काही तुम्हाला लागणार नाही. मग प्रशांतनी त्याची आई नावाची कविता होती, ती माझ्या घरी माझ्या बायकोला बोलवून घेतलं. म्हटलं तू ये जरा कविता आहे ऐकायला. आणि त्याचा आवाज, आता तुम्हाला प्रशांतचा परिचय आहे, त्याचं कविता सादर करणं हे सगळं इतकं अद्भुत होतं की शंकरला मी म्हटलं की या मुलाला मी घेतला, फक्त त्याला आमचा इंटरव्ह्यू वगैरे बरोबर जावं लागेल, एक नव्या पैशाचा व्यवहार नाही. पण मी कधी कधी प्रशांतला असं म्हणतो की तू पुढे जेव्हा खूप मोठा कवी होशील तेव्हा आम्ही परिचय करून देऊ. जसं मंगेश पाडगावकरांच्या बाबतीमध्ये होतं की पाडगावकर कीर्ती कॉलेजला नोकरी करत होते, तसं प्रशांत केंद्रे शाळेमध्ये शिक्षक होते, असं आम्ही सांगू. नक्की हा आशावाद ठरेल एवढ्या क्षमता प्रशांत केंद्रेंची आहेत सर, चांगलंच होईल. मला आणखीन एक उत्सुकता होती, तुमच्या घरातल्या आशाबाई त्यांच्यासाठी जे काही तुम्ही केलं, खरं हा जाहीर चर्चेचा विषय नाहीये, पण एक माणूस म्हणून तुमचं वेगळे पण दिसतं, थोडंसं त्यांच्याविषयी सांगाल? ती माझ्या घरी
तिची सासू काम करायची, हो. मग ती काम करायला लागली. हं. नवरा अतिशय गुणी, पण व्यसनामुळे पूर्णपणाने ते कुटुंब उघड्यावरती आलं. बरोबर. ही मुलगी आणि तिच्या 3 मुली. हो. तर सगळ्याच अर्थाने आमच्या घरातल्या सारखी ती वावरली. हम्म. माझ्या बायकोने तिला सपोर्ट चांगला केला आणि मी तिच्याकडे तिच्या पाठीशी उभा आहे हम्म. हे कळल्यानंतर समाजातल्या इतर कुणी त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला खरंय, बरोबर आहे. कारण लहान होती ती, अगदी 20, 22, 24 वर्षाची असेल नवरा गेला तेव्हा. तर अशा परिस्थितीमध्ये तिला इतरही त्रास होऊ शकले असते. बरोबर. फडके सर तिच्या पाठीशी आहेत म्हटल्यानंतर मग कुणी त्रास तिला बरोबर. दिला नाही. हं. आणि मग ती आमच्या शाळेमध्ये पहिल्यांदा विना अनुदानित मध्ये काम केलं, मग अनुदानित मध्ये लागली. तर आनंदाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टी तिने तिच्या मुली तीन मुली पदरामध्ये, तिन्ही मुलींची तिने उत्तम लग्न केली. हम्म. जावई अतिशय चांगले आहेत. एक मोठा जावई तिचा जरा वारला काही कारणाने. बरं. तिची मुलगी पण आता आपल्या शाळेमध्ये काम करते. ओके. पण धाकटे 2 जावई आहेत, त्यातला एक इन्स्पेक्टर आहे पोलीस मध्ये बरोबर. मुंबईला, हम्म. एक मर्चंट नेव्ही मध्ये आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने ते कुटुंब उभं राहिलंय. खरंय. शेवटी मी काय केलं, मी काहीच केलं नाही. आधार देणं, एखाद्याच्या पाठीशी राहणं आणि काय माणूस केलं? उभा त्यांनीच करणं, काम ते केलं. महत्वाचं काम सर तुम्ही केलेलं आहे. पण योग्य ठिकाणी आधार देणं, योग्य ठिकाणी खरंय. एक चॅनलाइज करणं, एवढं काम केलं तरी सुद्धा खूपच छान. आपापल्या पद्धतीने उगले काही माझ्या नात्याची नाही, गोत्याची नाही. खरंय. पण आमच्या घराशी त्यांचं जे नातं जमलं, बरोबर आहे. ते ऋणानुबंध, माणसाचं ऋणानुबंध खरंय. माणूस पडून आहे. अगदी खरंय सर. तो कुठल्या जाती हीच भावना धर्माचा सध्या याला काही ग्रोथ फार झालेली आहे. महत्व नाहीये. खरंय. हीच भावना वृद्धिंगत होणं फार गरजेचं आहे सध्याच्या काळात. खूप छान वाटलं सर या सगळ्या विषयावर बोलताना. आता शेवटी जाताना लिखाणाचे भावी संकल्प काय त्याविषयी सांगाल काय? नवीन काय लिहित आहे किंवा पुस्तक स्वरूपात आपल्याला काय करायचंय? आता जे 2 प्रकल्प आपले आहेत त्याच्यामध्ये एक तो जाहिरातींचा जो विषय होता. बरोबर आहे. खूप जुन्या आणि रंजक जाहिराती. जाहिराती हा विषय तर मी शिकवला, मी मार्केटिंग बरोबर. शिकवत असते कॉलेजमध्ये. हो. हं. त्यामुळे मार्केटिंग मध्ये ऍडव्हर्टायझिंग हा एक भाग आमचा असायचाच. बरोबर. ऍडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. खरंय. तो 2 अँगल यायचा. एक मी पब्लिक रिलेशन शिकवायचो जर्नलिझमला बरोबर. किंवा आमच्या कॉमर्सच्या हो. विद्यार्थ्यांना, हो. तेव्हा त्याच्यात तो विषय यायचा. हं. आणि मार्केटिंग मध्ये अपरिहार्यपणाने यायचा. बरोबर. आज आपण जाहिरातीचं स्वरूप जे बघतो हो. तशा पूर्वी नव्हत्या. हे आपण एकदा मान्य केलं की मग पूर्वीच्या जाहिराती काय होत्या असा विषय डोक्यामध्ये आला. बरोबर. आणि पुन्हा पेपरचा कॉलम हा मला तिथे उपयोगाला आला. म्हणजे ज्याच्यात मी लिहिलं त्या वर्तमानपत्राने मला हे स्वातंत्र्य दिलं की तुम्हाला जे योग्य वाटते ते ते लिहा. विषय घ्या आणि तुम्ही लिहा. हं. मग त्याच्यातही गमतीच्या गोष्टी पुढे आल्या. म्हणजे अगदी पहिली म्हणजे प्रिंट मीडिया असा विषय आमचा प्रामुख्याने तो डेव्हलप होत गेला. बरोबर. म्हणजे प्रिंट मीडिया येण्याच्या अगोदरच्या जाहिराती कशा होत्या, मग त्या लोक ओरडून जाहिराती करायचे. खरंय. मग त्याचे ऐतिहासिक संदर्भ मिळाले खरंय. की इजिप्तच्या एका पिरॅमिड मध्ये एका दुकानाचं साईनबोर्ड हो. हं. हा एका चित्रात दिसतो. बरं. हं. त्या साईनबोर्ड मध्ये तिथे मटण मिळत असे किंवा तिथं ते सगळं. त्याला म्हणून आपण एक बुचर शॉप, हो. हो. खटकाचं दुकान, बरोबर. त्याचा तो बोर्ड असेल अशी लोकांनी इंटरप्रिट केलं. हम्म. अजिंठ्याच्या लेण्यामध्ये हम्म. एका दुकानाचं चित्र आहे. त्या दुकानावर त्यात मिळणाऱ्या वस्तू काय असतील त्याचं हे केलेलं आहे. बरं. त्याचे रेफरन्सेस म्हणजे या जाहिरातीच आहे. जाहिराती सर. हो. जाहिरातीच आहे त्या. खरंय. मग प्रिंट मीडिया आला साधारण 1400च्या सुमाराला. 1450 13व्या 14व्या शतकामध्ये हम्म. प्रिंटिंग सुरू झालं. Printing मग सुरू प्रिंट झालं. मीडिया आलं. मग तिथून आपण प्रिंट मीडियाकडे मी फोकस केला. बरोबर. आज तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल आहेत, हो. वेगवेगळ्या माध्यमं जाहिरातीच्या आहेत, हो. सगळी माध्यमात बरोबर. उपलब्ध आहेत. हम्म. पण प्रिंट मीडियातल्या जाहिराती आजही बंद झालेल्या नाहीत. खरंय. त्या आहेतच. त्या बरोबर. चकचकीत आहेत, हो. रंगीत आहेत. रंगीत आहेत. हं. साईनबोर्ड असतील तुमच्या रस्त्यावर खरंय. दिसणारे तेही आकर्षक आहेत. आकर्षक आहेत. हो. हे आज नाही झालेले. खरंय. सुरुवातीला कसे होते, हं. मग तो मागोवा घ्यायला सुरुवात केली. मग त्यातनं पहिली जाहिरात, बरोबर. वेगवेगळ्या वस्तूंच्या सुरुवातीच्या जाहिराती, म्हणजे साबणांच्या सुरुवातीच्या जाहिराती कशा होत्या, हम्म. टूथपेस्टच्या जाहिराती कशा होत्या, हो. सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती कशा होत्या, बरोबर. ऑटोमोबाईलच्या जाहिराती कशा होत्या, असं एक 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 आपण आज आपल्याकडे शासकीय नियमामुळे तुम्हाला
मद्याची जाहिराती करता येत नाही. खरे. हो बरोबर. मग मद्याची जाहिरात करताना आपल्याकडे हल्ली टेक्निक वापरतात, सरोगेटिव्ह ऍडव्हर्टिजमेंट. मग कधीही पत्त्याचे कॅट निर्माण न करणारी मॅकडोनाल्ड सांगते की आम्ही पत्त्याचे कॅट निर्माण केले. किंवा विल्स, आता सिगरेटच्या जाहिराती होत नाहीत, विल्सनी मध्यंतरी टी शर्टच्या जाहिराती करायला सुरुवात केली. तर ज्या काळामध्ये मद्याच्या जाहिराती उघडपणाने होत होत्या त्या काळातल्या बिअरच्या जाहिराती कशा आहेत? बरोबर. सांगितलं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला की बिअर ही आरोग्याला पोषक आहे. हो खरे. ज्याला निरोगी राहायचं असेल त्यांनी बिअर प्यायलीच पाहिजे असं सांगणारी जाहिरात आहे. खरे. डबीत टूथपेस्ट मिळायची. डबीत आपण आज कल्पना पण करू शकत नाही की डबीमध्ये टूथपेस्ट कशी असणार. कापडाने टूथपेस्ट लावा. एक जाहिरात आहे, ती स्लोगन फार सुंदर आहे. आपण आपला चेहरा स्वतः, आपण आपले दात कधी बघू शकत नाही. बरोबर. मला ते इतकं गमतीशीर वाटलं की अरे खरंच खरी गोष्ट आहे की आपण आपले दात नाही बघू शकत अनलेस वी गो टू द मिरर. मग त्या जाहिरातीमध्ये आरशात बघून दात घासणारी मुलं दाखवली की आपल्याला आपले दात दिसत असले तरी समोर त्याला दिसतात. आता या जाहिरातीच्या स्लोगन्स असतील, जाहिरातीचे मॉडेल्स असतील, जाहिरातीचं अपील असेल, ते वेगवेगळ्या आणि साधारण 18, 19, 20 या 3 शतकामध्ये याच्यात बदल कसा होत गेला याची खूप छान माहिती मला त्या काळामध्ये मिळाली. तर तो एक विषय आता पुस्तकाच्या रूपाने तयार करताना त्याला वेगळ्या पद्धतीने, अधिक विस्तारित पद्धतीने मांडता येऊ शकत आणि इंटरेस्टिंग आहे. बरोबर. म्हणजे मोटारीच्या पहिल्या जाहिराती आज आपल्याला बघितलं तर हसू येईल अशा प्रकारच्या आहेत. किंवा मोटर प्रवासाच्या, चला न्यूयॉर्कला अशी जाहिरात आहे की या प्रवासामध्ये काय काय मिळेल तुम्हाला. बरोबर. ते सगळं अमक्या ठिकाणी मुक्काम आहे, तिथे तुम्हाला जेवण मिळेल, अमक्या ठिकाणी अमुक मिळेल, अशी ती टुरिस्ट कंपनी जाहिरात केली. BEST फ्रीज भाड्याने देत असे. फ्रीज भाड्याने. हा, BEST म्हणजे जी बस चालवते मुंबईला आता, ती पूर्वी म्हणजे फार पूर्वी नाही, 100-125 वर्षापूर्वी फ्रीज भाड्याने देत असे. हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल अशी जाहिरात आहे की आमच्याकडे फ्रीज भाड्याने मिळते. फ्रीज नवीन होते. बरोबर. समाजातली फार थोडी माणसं रेफ्रिजरेटर वापरायची. आज आपल्याकडे फ्रीज आहे, गुरीत धरलाय आपण, फ्रीज असणारच असणार. पण अशा गमती जाहिराती म्हणजे याच्यात मला असं लक्षात येतं की समाज कसा विकसित झाला. थोडं गांभीर्याने बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की बाजारपेठेचा विस्तार, विकास हा कसा होत गेला, नवीन नवीन गोष्टी कशा त्याच्यामध्ये डेव्हलप होत गेल्या, हे या जाहिरातीच्या मागोव्यातनं आपल्या लक्षात येऊ शकतं आणि त्या पद्धतीने आपल्याला ते मांडता येऊ शकतं. त्यामुळे तो एक विषय माझ्या आता लिखाणाचा एक विषय आहे. दुसरा एक जो विषय माझ्या लिखाणाचा आहे ते मी तोही न्यूजपेपर कॉलमच होता. मॅनेजमेंट वरती मी लिहिलं. मॅनेजमेंट मी शिकवलं अनेक वर्ष. बरोबर. पण आम्ही सगळं वेस्टर्न मॅनेजमेंट शिकवायचो. अच्छा. पाश्चिमात्य व्यवस्थापन. हा, म्हणजे 1800 किंवा 1780च्या नंतर, 1750च्या नंतर जे काही डेव्हलप झालं बरोबर तेच मॅनेजमेंट आहे. म्हणजे जसं की 1750 पूर्वी व्यवस्थापन नव्हतंच जगात कुठे, असं तर नाही होऊ शकत. खरं, माणसं काम करत होती, माणसं काही घडवत होती. आज आश्चर्यकारक वाटावे अशा प्रकारच्या गोष्टी त्या काळामध्ये घडत होत्या. म्हणजे काहीतरी मॅनेजमेंट असेल का नाही, अशा चर्चेतून तो विषय डेव्हलप झाला. बरोबर. आणि मग गोष्ट व्यवस्थापनाची नावाचा एक कॉलम मी वर्षभर लिहिला. बरोबर. त्याच्यामध्ये अगदी आफ्रिका खंडातल्या एका छोट्या देशामध्ये जी आदिम संस्कृती म्हणतो त्या संस्कृतीमध्ये काय पद्धतीने निर्णय घेतात, किंवा जपानी व्यवस्थापनामध्ये त्या कल्चरमध्ये काय, चिनी कन्फ्युशियसच्या विचारामध्ये काय आहे, बुद्ध विचारामध्ये काय आहे. मग त्या निमित्ताने माझा अभ्यास झाला. बुद्ध, जैन, गुरु नानक. मी कुराण वाचलं. कुराणावरती मी 2-3 लेख लिहिले की कुराणामध्ये व्यवस्थापनाची, आजच्या व्यवस्थापनाची कुठली तत्व तुम्हाला बघायला मिळतात. भगवद्गीता, दासबोध, शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र याच्यात तर आहेच, पण बायबल मध्ये काय सापडतं, कुराणामध्ये काय सापडतं, हे जरा नवीन होतं लोकांना. तर
त्याचं देखील आता थोडं विस्तारित स्वरूप करून खूपच बघू छान, आता चांगलं जमेल पुस्तक त्याप्रमाणे. निश्चितच सर. खरं ही चर्चा थांबूच नाही असं वाटतंय, पण वेळेची मर्यादा आहे. खूप बहुआयामी आणि वेगळे व्यक्तिमत्व आहे. पुढच्या भागात आणखीन काही विषयावर आपण नक्की संवाद साधूया. तुर्तास चपराक परिवारातर्फे आपल्याला खूप खूप धन्यवाद शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद.